नक्षल चळवळ मोडीत काढण्याच्या दृष्टीनं निर्णायक पाऊल. गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जहाल नक्षलवादी भूपतीसह 61 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा अधिक विस्तार करण्यावर उभय राष्ट्राध्यक्षांची सहमती. मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेलसुखोखना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा आणि 10 सामंजस्य करार. मंगोलियन नागरिकांना मोफत ई-व्हिसा देण्याची भारताची घोषणा. नवी दिल्लीत आज ब्राझीलचे उपराष्ट्रपती जेराल्डो अल्कमेन आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट. उभय देशांदरम्यान संरक्षण क्षेत्रातल्या बहुआयामी संबंधांचा घेणार आढावा. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताची 7व्यांदा निवड. मानवाधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्याप्रती भारताची वचनबद्धता अधोरेखित. अमेरिकेच्या आयात शुल्कानंतरही भारताचा विकास दर वेगानं वाढणार. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 6.6% दिला सुधारित अंदाज. कॅनडा सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री अनिता आनंद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. विविध क्षेत्रात सहकार्य आणि विकासाच्या विविध संधींवर चर्चा. ज्येष्ठ भाजपा नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ. भाजपाच्या बूथस्तरीय कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. उपजीविकेच्या संधी वाढवण्यासाठी केंद्र सरकारचा झोमॅटोसोबत सामंजस्य करार. दरवर्षी निर्माण होणार सुमारे 2.5 लाख रोजगारांच्या संधी. विधानसभेसाठी निश्चित केलेल्या यादीत बदल करण्याची कार्यवाही. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत नाही. याद्यांमध्ये नाव नसेल तर मतदारांनी तक्रार दाखल करावी. आयोगाचं स्पष्टीकरण. आणि अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीनंतर स्थगित केलेली भारतातून अमेरिकेला जाणारी टपाल सेवा आजपासून पुन्हा सुरू.